जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वरुडच्या मातीतील हिरा त्र्यंबक तळवेकरचा जन्मगावी हृदयस्पर्शी सत्कार। वर्धा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून उगवलेला तरुण ज्याने आपल्या कर्तृत्वाने दिल्ली मुंबईपर्यंत नाव गाजवलं आणि आज त्याच्याच आपल्या जन्मभूमीमध्ये झालाय भव्य सन्मान। ही प्रेरणादायी कहाणी आहे वरुड साती येथील त्र्यंबक उर्फ गजानन तळवेकर याची। मोजरी शेकापूर परिसरातील वरुड या छोट्याशा गावात जन्मलेला हा शेतकरी पुत्र लहानपणापासूनच समाजकार्याची जिद्द आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती याच बळावर त्र्यंबक तळवेकर यांनी यशाची उंच भरारी घेतली आहे। त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत एका नामांकित NGO कडून त्यांना सलग 3 वेळा पुरस्कार देण्यात आला। इतकंच नव्हे, दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये आयकॉनिक पीस काउन्सिल अवॉर्ड 2026 नेही त्यांचा गौरव करण्यात आला। रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या गावात परतलेल्या या सुपुत्राचा गावकऱ्यांनी शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन अतिशय भावनिक वातावरणामध्ये सत्कार केलाय। गावकऱ्यांच्या डोळ्यात अभिमान आणि मनात आपल्या मुलाने गाठलेल्या यशाचा आनंद स्पष्ट दिसत होता। यावेळी त्र्यंबक तळवेकर यांनी एक मोठा संकल्पही जाहीर केलाय। ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी वर्धा आणि सेवाग्राम येथे जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या सत्कार सोहळ्याला अध्यक्ष म्हणून संतोषराव बोरकर उपस्थित होते, तसेच अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।